देह दिलाय, कशाकरता दिलाय? भक्ती करण्याकरता दिलाय. लग्न करायचे, लग्न आता होते कळा महाराज तसं बोलायला. गंभीर परिस्थिती आहे, पुन्हा आपल्याला तिकडं जायचंच ना. नाही तर मी जाताना म्हणायचे जे जे लग्न राहिले त्यांची यादी माझ्याकडे द्या, मी नवऱ्या बघते मराठवाड्यात. आम्हाला रात उजडेल की जायला निघतील की एवढी संख्या इथं तिकडे. त्याच्यामुळे आपलं राम राम तिकडं. तर मग आपल्याला माता पिता जरूर आवडले पाहिजे का? कारण आई वडील म्हणजे आपलं आराध्य दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज घडले का घडले? आई बद्दल सांगते. आई कशी असत, ज्या वेळेस पोटामध्ये शिवाजी महाराज होते त्यावेळेस जिजाबाई साहेब काय करायच्या ज्यावेळेस त्यांना कसं कळलं की आपल्याला आपत्ती होणार आहे म्हणल्यावर आपण काय करतो? माझा लय दम भरायला, मला जेवण जायला दवाखान्यात नाही, आपलं जनरल झालं. आणि आपण काय करतो? सारखं मोबाईल बघ, टीव्ही बघ, ती तसल्या मालिका बघ, नवऱ्याची बायको सार, तुझे सासू रुसना, माझे सासू फुगना. मालिका नवीन निघले जी मराठी. उद्या बघा 8 वाजता प्रसारण आहे त्याचं. हे 60 लाख रिमोट घेऊन बसते त्या. आपण हे करतोय ना. मग छत्रपती शिवाजी महाराज घडले का घडले? तर ज्यावेळेस आईसाहेब काय करायच्या मला सांगा. आईसाहेब गर्भामध्ये अपत्य असताना रामाचं चरित्र, कृष्णाचं चरित्र, संतांचे, साधू संतांचे चरित्र वाचायचे. त्यावेळेस कुठं छत्रपती शिवाजी महाराज घडले. आणि तुम्ही सगळे म्हणतात राजा तुम्ही पुन्हा जन्माला या. कशी आई माती खात असल्यावर राजा येतो का परत? आई माती खात असल्यावर राजा येतो का? आई मोबाईल जर बघत असेल तर मोबाईल आता काळाची गरज आहे, मी म्हणणार नाही बघू नका. पण कुठंतरी आपली संस्कृती किंवा आपलं जे संतांनी वाङ्मय लिहून ठेवले, जे काही गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, रामायण, जे काही संत वाङ्मय आहे आपलं, सगळ्या संतांचे चरित्र, अगदी तुळजाचं चरित्र भेटते तुम्हाला, आम्हाला सावताबाबाचं चरित्र भेटतंय, बाळूमामाचं चरित्र भेटतंय, माता सत्यवतीचं सुद्धा चरित्र भेटते. पण वाचायचं कोणी? आपण जर आपल्या गर्भामध्ये जर मूल आहे, आपण जर चांगल्या गोष्टी केल्या, सत्कर्म केलं, तर मी म्हणेन शिवाजी महाराज नाही आले तरी चालतील, पण एखादा हरिदास जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. कारण आपला देश, आपला धर्म काय आहे? पवित्रत देश पावन तो माता सत्यवती विचारणार. गजर झाला, उठले, झोपलेले उठले का नाही? 10 मिनिटाला अलारामची कशी स्नूर सिस्टीम असते, ऑटोमॅटिक असते, तसं आम्हाला सुद्धा करावं लागतंय. थंडी आहे कडाक्याची, थंडी जरा सहकार्य केले आज. पण बघा आपला विषय कुठं होता की आपण जर संत वाङ्मय वाचलं तर आपल्या पोटी एखादा हरिदास आल्याशिवाय राहणार नाही. कारण पवित्र असा आपला देश आहे, पावन असं आपलं कुळ आहे, आणि त्या कुळामध्ये, या पवित्र देशामध्ये हरिदासानं जन्म घेतल्याशिवाय राहणार नाही. अगदी शिवाजी महाराजांचा अगदी 2च मिनिटात महाराज कसे होते आणि आई महाराजाला काय शिकवत होती. ज्यावेळेस राजदरबारामध्ये महाराज अगदी महाराजांची तयारी होती गड जिंकण्याची किंवा
जे काही मावळा होईल शूरवीर मावळा घडवायचा असेल आपल्याला, जसं की एखादा मुलगा पोलीस आर्मीमध्ये किंवा कुठल्याही भरतीमध्ये पदामध्ये लावायचा असेल तर अकॅडमीची किंवा एका चांगल्या गुरुची गरज असती. तसंच अगदी शिवाजी महाराज घडले आई वडिलांमुळे घडले, त्यांच्या गुरुजीमुळे घडले हे मी म्हणणार नाही, पण आईची सुद्धा कुठेतरी 25% किमया असेल. राय दरबारामध्ये शिवाजी महाराज त्यांच्या सौंदर्यासोबत बसले होते आणि ज्यावेळेस महाराज बसले होते अगदी नवीन नवीन महाराजाचा प्रवास सुरू झाला होता. महाराज बसलेले असताना महाराजांनी काय केलं, महालामध्ये दरबारामध्ये महाराजांनी नृतिकाचा कार्यक्रम चाललेला होता. राज दरबारामध्ये नृतिका नृत्य करत होत्या, लावण्य सुंदरी नृत्य करत होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या नृत्याचा आनंद घेत होते. त्या लावण्य सुंदरीकडे पाहत राज दरबारामध्ये नृत्य चाललेलं होतं आणि हे ज्या वेळेस महासाहेब जिजाबाईंच्या डोळ्यांनी पाहिलं, जिजाबाई म्हणाल्या, राज राज तुम्ही हे काय करताय? राज आपल्याला हे करायचं नाही, राजा आपल्याला बाया नाचवायच्या नाहीत तर बाया वाचवायच्या आहेत. आपल्या प्रत्येक देशामधली राज्यामधली आई ही आपल्याला वाचवायची आहे, नाचवायची. हे कोणी शिकवले? आई साहेबांनी शिकवलंय. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. आईची शिकवण होती ही मुलासाठी. आता आपण अगदी मालेगावला घडलेलं प्रकरण नाशिक जिल्ह्यातील तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती आहे बाबांनो. काय एवढा समाज क्रूर होत चाललाय मला सांगा. काय एवढी समाजाची क्रूरता वाढली? क्रूरता वाढण्यामागं या नराधामाला जे काही वाईट वृत्तीची लोक आहेत ना, त्यांना आपला धर्म माहित नाही, त्यांना आपल्याला संस्कृती माहित नाही, त्यांना माहिती नाही की बाबा संत साधू वाङ्मय त्यांना माहिती नाही, त्यांना याचा अभ्यास नाही, कुठंतरी कमी पडतंय. आणि आपलं सुद्धा लक्ष मुलांकडे नाही. आपण काय म्हणतो, मुलगा गप बसण्यासाठी मोबाईल बघतो आणि त्याच्यामुळे ते त्याचं सगळं माइंडसेट बदलत चाललंय. मी तुम्हाला जरूर सांगेल की लहान मुलांना मोबाईल देऊच नका. दिलं तर अगदी 1-2 मिनिटं ठीक झालं, पण दिवस माय काय करते, बायाची मैफिल रंगली का त्याला मोबाईल देतील, गब्बस म्हणून एका कोपऱ्यात घालती आणि तिथं चुकते. मग आपल्याला फक्त एकच करायचंय, काय करायचंय तर आपली पिढी चांगली घडवायची. बाबा नका काय करू, पैसा सुद्धा लय कमवू नका. पिढी कमवणं म्हणजे आजच्या काळाला खूप मोठं सोनं झालंय. तुम्ही जर त्यांना संस्कार दिले तर तुमचं म्हातार पण चांगलं जाणार आहे. तुम्हाला सगळं गाव म्हणणार आहे अमुक अमुक याचं पोरग काय गुन्हे बाबा, काय मोठा हरिदास निघले. कारण तरणा भाग्यवंत नटे, पण आपण तरणा भाग्यवंत नटे डावाच्या आड्यात तंबाखू खिशात घेऊन फिरण्यात तरणा भाग्यवंत नटे. इकडं नटत आहे का? आणि अजून काय म्हणतो, मला बोल्यावर नटवा. तू नटतो की तसा म्हातारा उशीर, पण नटत सत्कर्म कर ना थोडी. आपण एवढी क्रूरतेनं वागत चाललोय, आपल्याला काय धर्म संस्कृती जपायची अक्कल नाही राहिलेली. माफी मागून बोलते मी, कारण बोलावं लागलंय. काय नाही, कुणाला गरज नाही हो. मंदिराच्या आपल्या घालून झाली होती, एवढी तुमची क्रूरता वाढली, असं उलट टांगून मारावं लागतं कसलेला. मला सांगा, ते मालेगावचं 4 वर्षाचं सगळ्याला माहित असावं. इथं पुढे लहान मुलं आहेत, प्रत्येक आईची आपली मुलगी सक्षम तर करायचीच, पण अशी करायची की अशी भिडतोड. आणि पश्चिम महाराष्ट्राची ओळख आहे, तुम्ही आम्ही सगळे पश्चिम महाराष्ट्रातले आहोत का मध्य महाराष्ट्रातले आहोत? बोलत चला, झोपले का पाठीमागा? पश्चिम महाराष्ट्रातला. पश्चिम महाराष्ट्रातली वाघीण कशी असली पाहिजे? तडतड 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 तड तलवारीच्या धारी सारखी, तशीच घडवायची, नाही तर घडवायची नाही. आणि काळाची गरज झाली होती. आपण आपल्या मुलीला सक्षम करायचं, कारण 4-4 वर्षाच्या लेकराच्या वार्ता वाचायला मिळाल्या ना, त्या पोटातून गोळा उठतोय हो. कारण आम्हाला पण मुलं बाळ आहेत, तुम्हाला मुले बाळ आहेत, पण आपलं लेकरू सोडताना त्याला चांगल्या गोष्टी सांगायच्या. प्रत्येक आईनं आपल्या पोराला सांगायचं की बाबा त्याची तुझी छोटी ताई आहे, लहानपणापासून सांगायचं. कारण लहानपणात जेवढं डोक्यात बसतं ते पुढे डोक्यात बसते. बोलायचा मुद्दा झालाय हा, बोलावंच लागलंय. प्रत्येक आईनं आपल्या मुलाला सांगायचं की तुझ्या ताईसारखी सुद्धा सगळ्या शाळेमधल्या तुझ्या पोरी असतात दादा. आणि दिदीला सुद्धा सांगायचं की, कारण लेकरांना हिच्यापासून दूर ठेवायचं नाही बाळा. कोण जर काही म्हणलं ना तर मला फक्त येऊन बोल, तुला फुल फ्रीडम देणार. आई वडिलांनी लेकरांना स्वातंत्र्य द्यायचं, पण लेकराशी एकरूप होऊन द्यायचं. आणि आपलं खेड्याकडे नेमकं तेच चुकत आहे हो. आपण लेकराला स्वातंत्र्य देत नाही, लेकरू भीतं आई वडिलाला, आणि नेमकं ते चुकीचं करतं. आणि असे प्रकरण घडत चालले. ते मी म्हणलं त्या माणसाचा त्याला तर नाही असं गपचे प्राचं जाऊन मला मारावं वाटते हो. पण आम्हाला अडकून गेल्यावर आमचा प्रपंच कसा होईल सांगा? सगळ्यालाच वाटतंय, पण उगं कसं इग्नोर करत चालावं लागते बाबांनो. पण अशा घटना मला तर वाटते आपल्या महाराष्ट्रामध्ये घडून हो.
कारण आपला देश कसा आहे, पवित्र तो देश आणि पावन ते कुळ आहे आपली. प्रत्येक कुळामध्ये भला तुम्ही सांगा, आपण ज्या कुळात जन्म घेतले ती पावन कुळ आहे तो. आणि इथं फक्त हरीचे दास जन्माला आले पाहिजेत, दुसरे क्रूर असले नराधम नकोय. देवानं 2 किंवा 1च अपत्य द्यावं, पण चांगलं सात्विक द्यावं. कुळी कन्या पुत्र तयाचा हरिक. तेव्हा जर सात्विक लेकरं जन्माला आली तर 5 किलो बेडन व 50 किलो वाटावं, त्यात वावगं नाही. पण सात्विक फक्त चांगले जन्माला घाला. मग ह्यासाठी कोण जबाबदार आहे? आपलं अपत्य चांगलं आई. मग आपल्याला आई वडील आवडू द्यायचे का? आवडू द्यायचेत, कारण त्यांच्याशिवाय गत्यंतर नाही. मग आता तुम्ही म्हणता महाराज अभंगामध्ये काय म्हणतात? आवडे जनधन. मग महाराज असं का म्हणतात आवडू देऊ नका? आवडायचे ते आपले आई वडील. कारण महाराजांना पुढे काय सांगायचंय तत्परी आपण भजन घेऊ. विठोबा रखमाई. सगळ्यांनी हात वरी करा. राहिलेला भावात अगदी 5-10 मिनिटांमध्ये बघू. आणि सगळ्यांनी नामस्मरण करायचं. विठोबा रखमाई. निर्वाणी गोविंदू मागे पुढे तो आहे ना आपल्याला, म्हणून तर आई वडिलाचा त्याग करा म्हणून सांगितले. जसं की आई वडील आपल्या अपत्याची जरुरी कधी सोडून देतात की काळजी करणं. एका हातच्या 2 हाताचे 4 हात केले की 50% आई वडील काय म्हणतात, आता मी गड जिंकलाय, आता काय माझ्या वाघाला कमी पडत नाही. 2 हाताचे 4 हात झाले, जिथं एक टोपलं उचलू तिथं आता 2-2 टोपली उचलतात शेणाची. तसं नाही, पण जसं की वाटतंय की आई वडिलाला तसं आपल्याला भक्त व्हायचंय म्हणजे आपल्याला पुढे काहीतरी देवाणा योजना आखलेल्या असतात. तो गोविंद आपल्याला मागे पुढे उभा राहणार आहे आणि सांभाळणार सुद्धा. जसं की माता द्वारकेचा बघा तुम्ही, माता द्रौपदीचा, द्रौपदीवर जेव्हा अपहरणाची वेळ आली होती, अगदी तिला 5 पती होते. मला वाटतंय महाभारत फिरून येऊन बाबांनो, 5 पती होते ते देव होते. ते काय तुमच्या आमच्यासारखे नराधम होते काय? देव होते. द्रौपदीला 5 पती 5 पांडव होते. पण मला सांगा तुम्ही,
5 पांडवाला जर द्रौपदीची लज्जास्पद वाचवता आली नाही का, ते त्यांनी व्यसनाच्या आहारी गेले होते. कोणतं व्यसन? तंबाखू. तंबाखू दारू असलं व्यसन नव्हतं, त्यांनी सुद्धा जुगारच केला होता. पण तो डाव त्यांचा कसा होता? वेगळा होता. तो गणितातला डाव होता. तो डाव हुकला त्यांनी. डाव खेळता खेळता त्यांना कवा कळलं नाही की त्यांनी त्यांची पत्नी जुगाराशी लावली. आणि मग काय, कौरवाला काय तेच पाहिजे होतं की हो. मग कौरवाने जिंकला आणि द्रौपदीची लाज राखण्याकरता 5 पती अपुरे पडले. हे सुद्धा कलियुग आहे घोर. आपल्याला सुद्धा काही त्या विषयाकडे जाऊच वाटत नाही हो, पण शेवटी त्याची ना आपली लिंक लागते हो. हे कलियुग. मला सांगा, द्रौपदीची लाज राखू शकले नाहीत 5 पांडव, हे कसं वाटतंय आपल्याला सुद्धा. पण द्रौपदी जरी पांडव लाज राखू शकले नाही, पण द्रौपदीची ताकद काय होती बघा. त्यामुळे कुठेतरी आपला नवरा दारू पित असेल तर उगा बायाने लय फणा करायचं नाही. हा उगा मी म्हणून म्हणजे हाय म्हणायचं तुमच्याकडे सुद्धा. आता त्याला काय करणार, व्यसनाच्या आहारी गेलाय. पण आपण आपल्या एकनिष्ठ राहायचं, प्रामाणिक राहायचं आणि प्रपंच तर करावं लागणार आहे. कारण देवानं टाकलंय पदरात. पहिल्या जन्मामध्ये किंवा आधी तुझं काहीतरी कर्म चुकीचं असतं म्हणून देव तसं आपल्या पदरामध्ये टाकत असतो. मग आपण तत्पुरी लक्ष नाही देत. आपण एक जशी माता सती अनुसूया होती तो काय भाग बघायचा नाही, पण एक कशी पतिव्रता होती. मग आपण चांगली पतिव्रता व्हायचं. आमचे महाराज म्हणतात बघा, जुन्या काळात एक लेकरू घरात खेळत होतं. लेकरू चुलीच्या जवळ खेळत होतं आणि लेकरू खेळत असताना तिचा पती परगावी असतो आणि तो पती ज्या वेळेस घरी येतो आणि ते लेकरू घरामध्ये खेळत असतं. लेकरू खेळत असताना मग ती काय करते की पती आलाय म्हणून पतीची सेवा करण्यात, पती खूप दिवसातून आले, या पतिदेव तुम्ही या, पाणी देते, जेवायची सोय करते आणि पतीला जेवायला वाढत असते. पतीला जेवायला वाढत असताना आम्ही सुद्धा जेवायला वाढतो का नाही? वाढतो. मग पतीला जेवायला वाढत असताना ती काय करत होती तर सेवा करत होती ना पतीची. जेवायला वाढणं म्हणजे आजकालच्या बायाला काम वाटतंय, पण ती काम नाही, सेवा आहे. त्यामुळं नवऱ्याला जेवायला वाढताना बायाने कधीही न मोडता भाकर वाढायची. आपण पापाचे भागीदार होतो. मोडून त्या भाकरीचे 4 तुकडे करूनच वाढायचे. अन्नाचा तर अंमळ होतोय. आपलं कसं असतं, येताव्यात ना अशीच खावा गिळा, मला जायचं 10 वाजल्या तर वपूट झालाय माझा. हे तर चुकतंय ना. काय देवळात जाऊन 4 आसारी वाजव म्हणत ना आम्ही भक्ती करायला. घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमधून भक्ती आहे. माता सती अनुसूया कुठं काही जाऊन भक्ती केली नव्हती, पण तिनं पतीचं प्राण माघारी आणले, कारण ती पतिव्रता होती. अशीची पत्नी नवऱ्याला जेवायला वाढत असते आणि जेवायला वाढत असताना तिचं बाळ रडत असते. चुलीमध्ये इस्तो असतो, रसरस इस्तू करत असतो चुलीत. बाळ खेळता 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 इस्तवाजवळ जातं. पण ही काय करत असते, पतीला जेवायला वाढत असताना ती काय म्हणते, मी जर जेवायला वाढताना जर सेवेमध्ये खंड झाला तर पतिव्रता धर्माचं पालन होणार आणि मी एक चांगली पतिव्रता आहे. मी काय करणार आहे, पतीची सेवा कमी करणार नाही. मी जेवण वाढता वाढता लेकरू वाचवायला जाणार नाही, पोटचा गोळा वाचवायला गेली नाही. आपण काय म्हणाला असतात, खा नाही तर पड तिकडं लेकरू माझं इष्ट्याकडे चाललंय. पण ती पतिव्रता होती. लेकरू इष्ट्याकडे जात होतं, रसरस इष्ट होता. इष्ट्यात जर लेकरू पडलं तर काही लेकराचं खरं नव्हतं. पण भगवंतानं त्या इष्ट्याची फुलं केली. फुलं आपल्या घरात फुलाचं इष्ट होते का नाही? का आपल्या ताकद तेवढी आहे ना. मग मला सांगायचंय की भाव सांगायचा होता की बघा तुम्ही कसं झालंय की फुलाचा इष्ट व्हायला पतिव्रता कशी झाली असेल. मग आपण काय करायचं, आपण सुद्धा चालू आपण काय करायचं की निर्वाणू गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे, पण आपल्याला तिकडं जायचं नाही ना. का नको म्हणा महाराज आम्हाला तिकडं, आम्हाला पतिव्रता पण व्हायचं नाही आणि काही सुद्धा करायचं नाही. मग द्रौपदीची ताकद होती पतिव्रतेची. ऐका लक्षात. आता आलाय उग 10-5 मिनिट राहिले ती एवढं सांगते वेळ का सखया वेळ का सखया लावेला वेळ का सखया लावेला. ही प्रार्थना कोणी केली? द्रौपदीनं कुणाला? कृष्णाला. पण
आणि अजून द्रौपदी प्रार्थना करताना बघा अगदा एक विनोदाचा, प्रार्थना करताना काय म्हणते कृष्णाला, अरे कोठे गुंतलास रे, कोण, द्वारकेच्या राया. मग देवाला जवळ होता देव, त्या सभेत देव होता, देवाला वेळ लागला का, तिकडून द्वारकेवर यावं लागलं ना, वेळ का सखया लावेल का. तो म्हणाला, कृष्ण म्हणाले देवा, अगं द्रौपदी तू काय म्हणालीस, हा देवा ये म्हणायचं का, तू काय म्हणलीस, द्वारकेच्या राया. मला वळण घेऊन यावं लागलं ना. आता टेंबूर निघून जर डायरेक्ट रोडने आला असता तर आम्ही लवकर आला असता. आम्ही आपलं डोंगराने आलो. रस्ते बघून लय हसू येते मला. माडा तालुक्यात रस्त्याचा विचार करायचा ना. विठ्ठल द्वारकेच्या राया, भगवंताला द्वारकेवरून यावं लागलं आणि तिची लाज राखावी लागली. मग का तरी देव तिच्या पाठीमागं होता, तसं आपल्या सुद्धा पाठीमागं देव उभा राहणार आहे प्रत्येक माता माऊलीच्या. फक्त आपण देवाला प्रार्थना करायची, निर्वाणी गोविंदू असे मागे पुढे, काहीच साकडे पडू देत नाही. हो साकडं पडलं तर टाके आमच्याकडं, पण भाव घेऊन यायचं. तसलं बिनभावाचं, कांद्याला भाव का द्राक्षाला भाव म्हणा. जनावरची सेवा करते ती गाववाले पर्यटेवाडीकर म्हणा. हा बग्गा क्रमांक चालत आलेला असतो. त्या बग्गा क्रमांक चाललाय. एवढी सेवा मेंढराची करतय, कोण करतय, हे चालवायचं सोपं काम आहे का. आपल्या घरामधले 10-5 जनावर आपल्याला सांभाळणं होते का, सांगा होते का, होत नाही. पण एवढी 3,500 धरू आपण मॅक्झिमम. 3,000 जर आकडा असेल, एवढ्या मुख्या जनावराचा जीव कसा तो देव बाळूमामा पिलत असतील ते बाळूमामालाच माहिती. हा चालत असलेला श्री संत बाळूमामा व माता सत्यदेवी सेवा संस्थान मेतके पालखी क्रमांक 1. ह्या पालखी क्रमांकाचे जे काही सगळा कारभार बघतात ते अमोल कारभारी आणि सुरेश कारभारी दोघांचाही एवढं तुम्ही सत्कार्य करताय की एवढी मुखी जनावरं सांभाळताय, त्यांची सेवा करताय मनापासून. तर ते तर आहेच की तुम्ही एवढे जीवांना एवढं सांभाळता, तुम्हाला खूप म्हणजे त्यांचे आशीर्वाद येतात म्हणून तर तुमच्याकडून एवढं सत्कार्य होतंय ना. कारण एवढा कारभार सांभाळायचा सोपा नाही. मग हे सत्कार्य चालले, मग ह्याला सहाय्य करायचं का आपण, करतोय म्हणावं. दिसतंय ते तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीतून दिसतंय, आपल्या देवाकडच्या आपल्या भावाबद्दल दिसतंय की एवढ्या संख्येने उपस्थित राहिला तिथं. मला वाटतं काय शिद्याच्या प्रमाणात देणगी देत असतील, कोण पैशाच्या रूपात देणगी देत असेल, द्यायची देणगी. कार्य सत्कार्य करायला आपला धर्म, आपल्या दारा कुठलंही सत्कार्य करायला कंजूशी करायची नाही कधीच. आपल्या दारामध्ये कोणीही येऊ द्या वाढणारा, त्याला धर्म करायचा. आपण धर्म करणं हे आपण कशासाठी, देवाला आभार मानायचे, देवा तुम्हाला देणाऱ्यामध्ये दिले, घेणाऱ्यामध्ये, म्हणून देत राहावे, देणाराने देत राहावे, घेणाराने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. असं पण करायचं. फक्त देण्याची वृत्ती ठेवायची. सत्कार्य चालले, सत्कार्याला सहकार्य करायचं. कारण सत्कार्याला जर सहकार्य केलं नाही, किती वेळ नवला आपले सत्कार्य त्याला सहाय्य नाही केलं तर नरकात गेल्याशिवाय राहणार नव्हतं. मी हे काय मी म्हणते का, लिहून ठेवलंय ते. मग तुका म्हणे सत्यकर्म व्हावे सहाय्य घातली या भय.
असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा.